ओम शांती. 25 जून 1970ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे व्यक्त आणि अव्यक्त वतनमधील भाषेतील फरक. बापदादा विचारतात, कधी अव्यक्त वतनमधली भाषा ऐकली आहे का? अव्यक्त वतनमध्ये एका सेकंदात खूप काही रहस्य स्पष्ट होतात. इथल्या दुनियेमध्ये बोलल्याने स्पष्ट होते. हा फरक आहे व्यक्त भाषा आणि अव्यक्त बापदादाच्या इशाऱ्यांची भाषा. जसे विज्ञानाद्वारा दूरदूरचे दृश्य कॅच करतात, तसे मुलांच्या अव्यक्त स्थितीच्या आधाराने समोर असलेल्या गोष्टींना कॅच करू शकता का? बाबांनी 3 गोष्टी पाहिल्या. चेकर बनून मेकर कुठपर्यंत बनले आहेत. यावेळेस तुम्ही नवीन जगाचे नियम बनवणारे लॉ मेकर आहात आणि पीस मेकर म्हणजे शांतीची स्थापना करणारे आहात. स्वतःचाही चेकर बनायचे आहे आणि सर्व्हिसमध्येही चेकर बनायचे आहे. जो जितका चेक करू शकेल आणि बनवू शकेल तितकाच रूलर पण बनेल, राजा पण बनेल. राज्य करणारे रूलर्स जे असतील ते कोणाच्याच अधीन होणार नाही, अधिकारी असतील. अधिकार विसरला, अधिकारी न समजल्याने अधीन होतात. जितका जो उदारचित बनेल तितकाच तो उदाहरण स्वरूप बनेल अनेकांसाठी. उदाहरण बनणाराच अनेकांचा सहज उद्धार करू शकतो. पहिले तर माया वेगवेगळ्या रूपाने आळस घेऊन येते. देह अभिमानामध्ये पण आळस येतो. मग देह अभिमान वाढत जातो. साकार संबंधाने वा बुद्धीच्या संबंधाने सहयोग घेतला तर संबंधाने दूर करता येते. बापदादा म्हणतात, पहिले 6व्या विकाराने सुरुवात होते. सुस्तीच्या रूपाने सुरुवात होते. सुस्तीमध्ये मग अनेक संकल्प उठतात. यावर खूप लक्ष ठेवायचे आहे. शारीरिक मानसिक दोन्ही संबंधाने माया येते. बापदादा म्हणतात, प्रवृत्तीची पालना तर करायचीच आहे, पण प्रवृत्तीमध्ये राहत असताना वैराग्य वृत्तीमध्ये राहायचे आहे हे विसरून जातात. इतरांना पाहून विचार करतात, इतके पुढे आम्ही जाऊ शकत नाही. हे पण सुस्तीचं एक रूप आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये स्वतःला परिवर्तन करायचे आहे. पहिले स्वतःला नवीन नाही बनवले तर नवीन जगामध्ये बनवणारे कसे काय बनतील.
पहिले तर स्वतःलाच बनायचे आहे. जोपर्यंत स्वतःशीच प्रतिज्ञा नाही केली तोपर्यंत परिपक्वता येऊ शकणार नाही. अब नहीं तो कब नहीं हे स्लोगन लक्षात ठेवायचे आहे. मुलं विचार करतात, बाबा आवाजात का येत नाही? पण खूप वेळेचे संस्कार अव्यक्त रूपापासून व्यक्तमध्ये येण्याचे, तर आवाजामध्ये बोलणे चांगले वाटत नाही. मुलांनाही हळूहळू आवाजाच्या पलीकडे इशाऱ्यांनी कारोबार चालवायची आहे. ही प्रॅक्टिस करायची आहे. बापदादा बुद्धीची ड्रिल करवतात, ज्यामुळे परखण्याची, दूरांदेशी बनण्याची योग्यता इमर्ज रूपामध्ये येऊन जाईल. कारण पुढे चालून अशी सर्व्हिस होईल की ज्यामध्ये दूरांदेशी बुद्धी आणि निर्णयशक्ती खूप पाहिजे. जितकी बुद्धी फिक्स राहील तर तितकेच प्रोग्रॅमही फिक्स राहतील. आणि प्रोग्रॅम फिक्स असले तर प्रोग्रेस म्हणजे प्रगतीही फिक्सच राहील. आता स्वतःच बनण्याचे सबूत द्यायचे आहे आणि या कार्यासाठी व्यक्त देशात राहायचे आहे. ओम शांती.